हाय हॅलो नमस्कार। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या फूडस्टर चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एक नवीन रेसिपी, मूग डाळीपासून भजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। इथे मी 1 वाटी मूग डाळ भिजत ठेवली आहे, ती मिक्सरमधून वाटून घेऊ। डाळीतलं सर्व पाणी काढून टाकलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन ते बारीक वाटून घेणार आहे। एकदम बारीक वाटून नाही घेतले, थोडीशी जाडसरच आहे। ते आता आपण बाउलमध्ये काढून घेऊ। इथे मी एक बाउल घेतला आहे, त्याच्यामध्ये ही डाळ काढून घेत आहे। इथे मी कांदा बारीक चिरून घेत आहे। नंतर एक मिरची बारीक चिरत आहे। इथे मी कोथिंबीर घेतली आहे, ती सुद्धा बारीक चिरून घ्यायची आहे। हे सर्व आता बाउलमध्ये घ्यायचं आहे। त्यामध्ये मसाले ऍड करायचे आहेत। थोडंसं लाल तिखट घ्यायचं आहे, हळद घ्यायची आहे, थोडंसं धना पावडर घ्यायचे आहे, थोडासा गरम मसाला घेतला आहे, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतला आहे। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। हे सर्व चांगलं मिक्स करून झालं आहे। आता आपण यांना फ्राय करून घेऊ। थोडंसं मीठ घालायचं आहे। तेल चांगलं गरम झालं आहे, आपण आता चमच्याने भजी टाकून घेऊ। छोटे छोटे टाकायचे आहेत। आता आपले भजी फ्राय झाले आहेत, आता काढून घेऊ आपण। हे बघा, खूपच छान कलर आला आहे। भजी आहे ते सुद्धा आपण फ्राय करून घेऊ। हे सुद्धा आपले भजी फ्राय करून झाले आहेत, ते सुद्धा आपण काढून घेऊ। अशा प्रकारे आपले गरमागरम भजी तयार।